नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे. कारण आजची माहिती खास स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त असणार आहे. 20 मार्च 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. दिंडोरी प्रणित उत्सव. तर या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं, कसं करायचं, अभिषेक कसा करायचा, हे सगळं काही सविस्तररित्या माहिती जाणून घ्यायची आहे. पण त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर बघा, स्वामी प्रकट दिन 20 तारखेला असला तरीही त्या अगोदरपासून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. फक्त त्या दिवसासाठी खूप देवदेव करायचा, मंदिरात जायचं, प्रसाद ठेवायचा, या गोष्टी न करता जर आपण नित्यनेमाने जर काही सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज पडत नाही किंवा स्वामी महाराजांना विनवणी करण्याची देखील गरज पडत नाही. जो नित्यनेमाने स्वामींची सेवा करतो त्याला कधीच स्वामींना बोलवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे. पण हीच नित्यसेवा जर आपण विशिष्ट पद्धत वापरून किंवा योग्य त्या नियमांचं पालन करून केली तर आपली इच्छापूर्ती देखील लवकरात लवकर होते आणि आपला जो स्वामींचा मार्ग आहे तर तो देखील आपला सुखरूप होण्यासाठी आणि स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते. कारण फक्त कधीतरी स्वामींची काहीतरी सेवा करायची, एखाद्या वेळेस माळ जपायची किंवा कधीतरी आठवण आली म्हणून आपण स्वामींचे सारामृत वाचतो, तर अशा सेवा करण्याला काहीही अर्थ नाही. आपण स्वामी सेवेकरी आहोत, त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण दररोज काही ना काही सेवा ही केलीच पाहिजे. आता ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे हे जाणून घ्यायचं आहे. पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठला समावेश असतो, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे देखील आपण जाणून घेऊया. बघा, आता नित्यसेवा म्हणजे काय, तर नित्यसेवेमध्ये या शब्दामध्ये सगळा काही अर्थ दडलेला आहे. नित्य म्हणजे दररोज, दररोज करण्याची जी सेवा आहे त्याला नित्यसेवा म्हटलं जातं. म्हणजे काय, तर अखंड स्वरूपाने आपल्याला ही सेवा करायची आहे. फक्त त्यामध्ये बाधा कधी उत्पन्न होऊ शकते, तर समजा एखादी महिला किंवा मुलगी आहे तर तिला मासिक धर्म आला तर मग त्या 4 दिवसांमध्ये आपण देवाच्या वस्तूंना हात लावत नाही, देवाची पूजा वगैरे करत नाही, तर ते 4 दिवस सोडून तुम्ही इतर वेळेस मात्र सेवा वगैरे करायचीच आहे. त्यानंतर सुतक जर समजा पडलं तर सुतकामध्ये आपण 10-12 दिवस सेवा वगैरे करत नाही, तर त्या दिवसामध्ये तुम्ही सेवा करायची नाही. फक्त याच काळासाठी तुम्ही नित्यसेवेला पूर्णविराम देऊ शकता. पण या व्यतिरिक्त नित्यसेवा ही आपल्याला अखंड स्वरूपात करायची आहे. त्यासोबत जर अगदीच कधीतरी तुम्हाला कोठेतरी गावाला वगैरे जावं लागलं आणि 2-3 दिवस जर तुमचे स्किप झाले तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही फार जास्त काळासाठी जात आहात, समजा सासरी आणि माहेरी तुम्ही जात असाल आणि त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला सेवा करणे शक्य असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील सेवा करू शकता. त्यामुळे सेवा करण्यासाठी शक्यतो आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही. आपल्याला काय करायचं तर फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि स्वामींची नित्यसेवा, मासिक धर्म आणि सुतक वगळता रेग्युलरपणे करायची आहे. तर आता सेवा कुठली करायची आहे हे देखील जाणून घेऊया. तर बघा, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण. श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. आता जे दिंडोरी प्रणित केंद्रातले जे सारामृत आहे ते अगदी छोटंसं आहे. त्यामध्ये थोडक्यात पण स्वामींच्या सगळ्या लीलांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर तो ग्रंथ मिळाला तर तो घेऊ शकता. आता स्वामी चरित्र सारामचे विविध प्रकारचे 2-3 प्रकारचे तुम्हाला ग्रंथ पाहायला मिळतात. काही जणांचं आपल्या कमेंटद्वारे देखील म्हणणं असतं की आमचा ग्रंथ खूप मोठा आहे आणि मग आम्हाला वाचायला खूप वेळ लागतो. तर बघा, अशीच समस्या होती की अनेकांना स्वामींचं सारामृत वाचण्याची इच्छा होती, पण वेळेअभावी त्यांना ते करणं शक्य होत नव्हतं आणि म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी 700 श्लोकी श्री स्वामी चरित्र सारामृत काढलेलं आहे. जे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त नवीन सेवेकरी असतील तर पाऊण तास, जुने सेवेकरी असतील तर अर्धा तास इतकाच वेळ लागतो. त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यालाही तितकंच पवित्र असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर दिंडोरी प्रणित केंद्राची लिंक तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी नंबर वगैरे सगळं काही बघायला मिळेल, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या गावात कुठे दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथे देखील उपलब्ध होत असेल तर तिथून देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा बघा, आपल्या चॅनलवर देखील मी 1 ते 21 अध्यायांचा एकत्रित असा व्हिडिओ बनवून टाकला आहे, तो देखील तुम्ही वाचन करू शकता. बघा, तुम्ही या पद्धतीने देखील स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला याच पद्धतीने मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं हे सांगते. तर बघा, जेव्हा 1 ते 21 अध्याय आपण एका बैठकीत वाचतो तेव्हा त्याला एक पारायण म्हटलं जातं. तर अशा प्रकारची विविध प्रकारची पारायणे अनेक महिला करत असतात. जसं की 11 पारायण, 21 पारायण, 51 पारायण, 108 पारायण, अशा प्रकारची पारायण ही केली जातात.
पण ज्यांना हे करणे शक्य होत नाही किंवा ज्यांना दररोज नित्यसेवा करायची आहे, त्यांनी फक्त आणि फक्त दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. क्रमशः 3 अध्याय वाचायला काहीही वेळ लागत नाही. फक्त फार फार तर तुमचे 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत. पण यामध्ये तुमचे 3 अध्याय आरामशीर वाचून होणार आहेत. तेही जुन्या सेवेकरांसाठी. नवीन सेवेकरांसाठी तर अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये वाचन पूर्ण होतं. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला स्वामीचरित्र सारामचे नित्यनेमाचे 3 अध्याय वाचायचे आहे. आता ही झाली नित्यसेवा. नित्यसेवेचाच हा एक भाग आहे. पण 3 अध्याय म्हणजे काय? तर आता सारामृतमध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. मग आज समजा मी 1 ते 3 अध्याय वाचले, दुसऱ्या दिवशी 4 ते 6 अध्याय वाचणार, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 वाचणार. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे नित्यसेवा तुम्ही 3 अध्यायाची करू शकता. त्यानंतर नित्यसेवेमध्ये काय असतं, तर 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. बघा, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. हे तुम्ही स्वामी क्षेत्रामध्ये वाचलंच असेल, त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र म्हणताना आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची गरज नसते, कुठलेही बंधन आपल्यावर नसतं. आपण कुठेही कधीही कसंही स्वामीचं नाम जपू शकतो. नित्यसेवेमध्ये देवासमोर बसून माळ हातात घेऊन आपल्याला स्वामींची माळ जपायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात, हे लक्षात घ्या. आता नित्यसेवेमध्ये 11 माळा जपणे गरजेचं असतं. 11 माळा का जपल्या जातात, तर बघा, 11 माळा ज्या आहेत त्या यासाठी जपल्या जातात की आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जाण्यासाठी एक माळ असते. एक आपल्या आईसाठी असते, एक वडिलांसाठी, एक गुरूंसाठी, त्यानंतर आपल्यातला राग, द्वेष, मद, मत्सर या सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी, अहंकार निघून जाण्यासाठी एक माळ असते. आणि त्यानंतर शेवटची माळ असते 11वी, जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. म्हणून जोपर्यंत आपण 11 माळा पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःची माळ पूर्ण होत नाही. म्हणून 11 माळा जपणं गरजेचं सांगितलेलं आहे. पण अगदीच वेळेनुसार जर तुम्हाला शक्य होत नसेल 11 माळा जप करणे, तर तुम्ही फक्त 1 माळ जपली तरीही चालणार आहे. पण या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा इतर काम करत असता, जसं की महिला आहे, स्वयंपाक करत असतील, दुसरं काम करत असतील, तर तेव्हा त्यांना नामजप करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला देवासमोर बसून 11 माळा जप करणे शक्य होत नसेल, तर त्या ठिकाणी फक्त 1 माळ जपा आणि मग इतर काम करताना मात्र तुम्हाला सतत नामस्मरण करायचं आहे. या व्यतिरिक्त पुरुष प्रवास करत असतील तर त्यांनी देखील त्या ठिकाणी नामस्मरण चालू ठेवलं तर निश्चितपणे त्यांची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे नित्य सेवेतला दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे माळजप. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र. बघा, तारक मंत्र म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणारा मंत्र. हा तारक मंत्र देखील तुम्हाला 11 वेळेस म्हणणे शक्य असेल तर 11 वेळेस नाही तर एकदा कमीत कमी का होईना म्हणावा. आता या ठिकाणी तुम्हाला 3 सेवा सांगितल्या: स्वामी चरित्र सारामृत, माळजप आणि तारक मंत्र. या ज्या 3 सेवा आहेत त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्हाला एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून सेवा करायची आहे. बघा, या व्यतिरिक्त स्वामी प्रकट दिन झाल्यानंतर सेवा करायची का नाही असाही प्रश्न विचारू शकता. तर बघा, आपल्याला नित्यसेवा ही कायमस्वरूपी करायची आहे. पण तुमच्या इच्छापूर्तीसाठी, तुम्हाला सवय लागण्यासाठी देवासमोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की आजपासून मी स्वामी प्रकट दिनापर्यंत अशा प्रकारची सेवा करणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. समजा पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी वाचन करत असाल तर दररोज सकाळीच तुम्हाला वाचन करायचं आहे. फक्त ज्यांची ड्युटी बदलत असते त्यांना या ठिकाणी सूट आहे, तुम्ही टाइम बदलू शकता. पण जे घरीच असतात त्यांना नियम पाळणं सहज शक्य आहे किंवा वेळेचं बंधन पाळणं सहज शक्य आहे. त्यांनी मात्र वेळ ही एकच ठेवायची आहे, आसन आपलं एकच ठेवायचं आहे. जी माळ तुम्ही स्वतःसाठी जपत आहात तीच माळ तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने एकच माळ वापरणे हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःच्याच माळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही सेवा सकाळीच करावी का, तर नाही, तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा तुम्ही करू शकता. 12 ते 12:30 ही वेळ जी आहे ती सोडून तुम्ही दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही सेवा करू शकता. फक्त सकाळची वेळ जी असते ना, की या सकाळच्या वेळेमध्ये आपण जी सेवा करतो तर त्या ठिकाणी आपलं मनही शांतपणे रमत असतं. पण अगदी सकाळी करणे शक्य नसेल तर तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ सोडून कधीही करू शकता. आता वेळेचं तुम्हाला समजलं, कधी करायचं हे देखील समजलं. पण यासाठी कुठले नियम पाळायचे, तर बघा, आता स्वामींच्या सेवेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मांसाहार ही वर्ज्य करता येत नाही आणि सेवाही सोडून वाटत नाही. तर बघा, शक्यतो मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच तुम्हाला मांसाहार सुटत नाही किंवा तुमच्या घरातले मांसाहार करत असतील आणि तुम्हाला सेवाही करायची असेल तर एक काळजी घ्यायची आहे की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्यावेळेस
या ग्रंथांना, या माळेला अजिबात हात लावायचा नाही, एवढा मात्र नियम तुम्हाला पाळायचा आहे. पण जेव्हा जेव्हा आपण नेहमी सेवा करतो तेव्हा त्या सेवेने आपली जी मांसाहार करण्याची इच्छा आहे ती देखील हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आपण मांसाहार करतो म्हणून आपण सेवाच करायची नाही असं कुठेही लिहिलेलं नाही. तुम्ही फक्त एकदा सेवेला सुरुवात करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज, ही जी मांसाहाराची इच्छा आहे ती माझी सुटू द्या. 100% तुमचा मांसाहार हा आपोआप सुटणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला जेव्हापासून तुम्ही सेवा सुरू करत आहात तेव्हापासून ते स्वामी प्रकट दिनपर्यंत मांसाहार करायचा नाहीये. हा महिनाभर जरी तुम्हाला नियम कडकडीतपणे पाळायचा आहे. आता तुम्ही सेवा करणार आहात, तुम्हाला नियमही पाळायचा आहे, पण घरचे मांसाहार करतात तर मग या ठिकाणी तुम्ही स्वतः नियम पाळा. इतरांसाठी आपण जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी तुम्ही स्वतः तरी हा नियम पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. तर या नित्यसेवेमध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेल्या आहेत. आता या ज्या गोष्टी आहेत त्या अनेकांना ठाऊक आहेत, पण बघा अनेकांना ठाऊक असूनही या बाबतीत काय होतं की आपल्याकडून नियम पाळले जात नाहीत. आपण कधीही वाचतो, कुठेही वाचतो. एक दिवस वाचलं की मध्ये 8-8, 10-10 दिवस आपण वाचतच नाही आणि मग पुन्हा कधीतरी आपल्याला आठवण येते आणि मग पुन्हा एकदा सेवा सुरू करतो. या जर गोष्टी तुमच्याकडून घडत असतील तर या गोष्टी घडताना तुम्ही देखील एक गोष्टीचा विचार करा की तुम्हाला देखील कधीच अनुभव मिळणार नाही. कारण कुठल्याही सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी सेवा केल्या जातात पण त्या ठिकाणी मन रमत नाही, विश्वास नसतो. अरे उगाचच आपण वाचतो, होईल का असं तसं, बरेच प्रश्न मनामध्ये येतात. जर तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडत असेल तरीही तुम्हाला अनुभव हा कधीच मिळणार नाही. त्यामुळे एखादी सेवा करताना विश्वास ठेवा, मनोभावे करा आणि विशेष म्हणजे सातत्य ठेवा. जेव्हा आपण सातत्य ठेवून एखादी सेवा करतो, डोळे झाकून विश्वास ठेवतो, तेव्हा त्याने आपल्याला अनुभव हा 100% मिळतोच, म्हणजे मिळतोच. तर स्वामी भक्त हो, बघा या सेवा तुम्ही करून बघा. अनुभव मिळवण्यासाठी सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा. या व्यतिरिक्त तुमचं नशीब बदलवायला स्वामी महाराज हे स्वतः तुम्हाला मदत करतील. तुमच्या मागच्या जन्माचे जे काही कर्माचे भोग आहेत ते संपवण्यासाठी देखील स्वामी महाराजच नेहमी पुढाकार घेतील. तर बघा, तुमचा या गोष्टीवरती विश्वास असेल, स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि कोण सेवेला लागणार आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. सेवा ही तुम्ही 1, 3, 5 किंवा जेवढे जमतील तेवढे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता. तसेच तुम्हाला नित्यसेवा ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे देखील तुम्ही सेवा करू शकता. बघा, याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.